जालन्याच्या वालसावंगीमध्ये भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी 150 कॅरेट वांगी बांधावर फेकलीत। मार्केटमध्ये वांग्याला 70 ते 80 रुपये कॅरेट इतकाच भाव मिळतोय। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन हमीभाव केंद्रावर आतापर्यंत 30,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली। बाजारात सोयाबीन मालाला 4,892 रुपयांचा हमीभाव देण्यात येतोय। बाजारामध्ये 4,026 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाच्या पेऱ्यामध्ये वाढ झाली। मात्र हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास आपला जाऊ शकतो अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावते। हिंगोलीमध्ये भाजीपाल्यांचे भाव घसरले, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। टोमॅटो 3 ते 4 रुपये किलो प्रमाणे विकला जातोय। भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी भांडवली खर्च सुद्धा निघत नसल्याची खंत यानंतर बोलून दाखवली आहे। खानदेशात पपईच्या दरामध्ये मोठी सुधारणा झाली। जागेवर किंवा शिवार खरेदीमध्ये शेतकऱ्यांना 17 रुपये प्रति किलो असा दर पाहायला मिळतोय। पपईची खरेदी काश्मीर, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील खरेदीदार खानदेशातील एजंटच्या मदतीने करताना पाहायला मिळतात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करण्यात येते। त्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करत असल्याने अपघातांची शक्यता सुद्धा वाढली आहे। वाहनधारकांना धोका वाढलाय। देशातील कृषी विद्यापीठांची 2024 ची मानांकन यादी केंद्र सरकारने जाहीर केली। धक्कादायक गोष्ट म्हणजे या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या एकाही कृषी विद्यापीठाला स्थान मिळालं नाहीये। गेल्या वर्षीच्या मानांकन यादीमध्ये एकमेव महात्मा फुले कृषी विद्यापीठ यंदा बाहेर फेकलं गेलंय। ऐन हंगामामध्ये सरकारनं शुल्कमुक्त तूर आयातीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली। शेतकऱ्याची नवी तूर बाजारात येत असल्यामुळे बाजारभाव हमीभावाच्या खाली आलेत आणि चालू आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर पर्यंत जवळपास 10 लाख टन तूर आयात झाली आहे। हमीदारांना सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ दिली असली तरी नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना खासगी बाजारात पडत्या दराने विक्रीची वेळ आलेली आहे। मुदतवाढीनंतरही दर वधारू शकले नाहीयेत। सध्या क्विंटलला सरासरी 4,000 रुपये भाव आहे। केंद्र सरकारने 10 लाख टन साखर निर्यातीला परवानगी देऊन साखर उद्योगासाठी दिलासा दिला। या निर्णयामुळे साखरेच्या एमएसपी मध्ये वाढ झालेली आहे। विक्री दराच्या वाढीकडे साखर उद्योगाचे डोळे आहेत आणि या केंद्राच्या निर्णयामुळे साखर बाजारामध्ये तेजीचे वारे वाहत आहेत। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचं प्रशिक्षण दिलं गेलंय। 2017 मध्ये कीटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मृत्यू झाले होते आणि या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। ड्रोनद्वारे फवारणीमुळे वेळेची बचत होणार आहे। राज्यातील रब्बी हंगाम 2024 पासूनच्या ई पीक पाहणीसाठी कर्मचाऱ्यांना सहाय्यक म्हणून घेतलं गेलेलं आहे आणि आशा कर्मचाऱ्यांना हे सहाय्यक म्हणून काम दिलं गेलंय। आशा कर्मचाऱ्यांना अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे याच्यातून वगळण्यात यावं अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटनेकडून करण्यात आली आहे।